प्रार्थनेसाठी तयार. हाताची ज्ञानमुद्रा, पाठीच्या कण्यात 8 मानसर, डोळे अलगद मिटलेले आणि पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित. एक श्वास घ्या, सावकाश सोडून द्या. आणखीन एक श्वास घेऊन त्रिवार ओंकार आणि त्यानंतर प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. सावकाश दोन्ही हात डोळ्यावर न्या. अलगद पापण्यांची उघडझाप करा आणि हळुवारपणे दोन्ही हात बाजूनी जागेवर. बोला मंगल. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. चला आता आपण मागच्या ह्याला बघितलं आहे की ओंकार म्हणायच्या बऱ्याच पद्धती आहेत. म्हणजे आपण दीर्घ म्हणणं, उ दीर्घ म्हणणं, म दीर्घ म्हणणं आणि अजून त्या पॉजवर सुद्धा एक थोडा पॉज जो घेतो दोन ओंकारामधला तो चौथा पॉइंट आहे. तर या अवस्था पण ओंकाराच्या आहेत. ते काही मी आता या वेळेला घेतलं नाही, पण मागं जेव्हा जेव्हा आले त्यावेळेला त्या तुझा आवाज येत नाही घेतलेल्या अजिबात. आहेत. आवाज येत नाही? हा, आत्ता आला. का बरं नाही आला? येतोय का आता? येत होता मॅडम. हो, येत आत्ता होता. येतोय. तुमची हो. नेटवर्क गेली असेल मॅडम. हा, तर आपण कदाचित. मागच्या वेळेला बघितलं, मागं जेव्हा कोर्सेस झाले त्यावेळेला ते सगळं बघितलं आपण. यावेळेला काही कव्हर नाही केलं. पण यावेळेला आपण जो फोकस दिला, तो साधारण अ लाँग, ओ लाँग, म लाँग एक थोडंसं इंट्रोडक्शन झालं त्याचं. दुसरं असं झालं की आवाजानुसार 4 पद्धती आहेत ओंकार म्हणण्याच्या. एक आहे वैखरी, म्हणजे मोठ्याने आता नीता मॅडमनी म्हटला तसा. म्हणजे त्या मॅडमच्या रूममध्ये जर कोणी असतं तर त्यांना ऐकायला गेला असता. तो वैखरी. तुम्ही म्हणता किंवा मॅडम म्हणता असं. आता तो वैखरी आपण बघितला, त्याचे प्रयोग पण केले, कोणाला कुठला चांगला वाटतो. मग मध्यमा म्हणजे फक्त आपल्यालाच ऐकायला. आता नीता मॅडमनी जर म्हटलं असता, आता आपण ऑनलाईन आहोत म्हणून आपल्याला ऐकायला येणारच हळू म्हटला तरी. पण शेजारी जर त्या रूममध्ये कोणी बसलं तर त्यांना वाटणार काय पुटपुटती ही. क्लिअर आता ओंकार आहे म्हणून कळणार, पण तो आवाज काही पुटपुटणं चाललाय, आवाज आहे थोडा पण त्यांना ऐकायलाच येत नाही. तो मध्यमा असतो. आपण करून बघितले, तुम्ही प्रयोग करून बघितले, मग तुम्ही निर्णयाला आपण आलो. आपण बघितलं जे आपले ध्यान साधक आहे, त्यांना मध्यमा पश्चन ओंकार आवडला आणि जे ध्यान साधक नाहीयेत, त्यांचा जो हे होता ते 2 गोष्टी आपण ऑब्झर्व्ह केल्या. त्यांना वैखरीतला आवडला. हा तर एक झाला पॉइंट. दुसरा पॉइंट असा झाला जो वेळ आहे म्हणायला ओंकारातला. आपण तसाच ओंकार म्हणायचा होता जसा नेहमी श्वास घेऊन म्हणतो. कारण ओंकार हा प्राणायाम आहे खरं बघितलं तर. ओंकार हा प्राणायाम आहे. श्वास घ्यायचा आहे आणि मग तो दीर्घ म्हणजे म्हणून मॅडम दीर्घ श्वसनाचा सराव करून घेतात. दीर्घ श्वसन मॅडम उगाच नाही घेत. कारण ओंकारच प्राणायाम आहे. मग म्हणून हे जे आहे श्वास घ्यायचा
मग म्हणायचं, सोडायचं. परत श्वास घ्यायचा. मग तशाच पद्धतीने आपल्याला म्हणायचं होतं, जरी ओठ न हलवता. मग तो मध्यमातला कळाला, थोडेसे ओठ हलणार आहेत, आपल्यापुरता आवाज येणार आहे. मग पश्चंतीतला म्हणजे काय आहे? म्हणा आता ओंकार, ओठ न हलवता म्हणा जरा. तसंच म्हणायचं बरं का, श्वास घेऊन. झालं. माझे ओठ हलले? नाही. पण मी म्हटला त्याच पद्धतीने म्हटला. मग आपण दुसरं ऑब्झर्वेशन केलं, तुम्ही प्रयोगातनं शिकला तिथे. दुसरं ऑब्झर्वेशन केलं, की तुम्ही आधी म्हटला मी काही सांगायच्या आधी आणि मग तुमचे अनुभव लिहिले. तुम्हाला काय आवडला आणि तुम्हाला वेळ किती लागला? ओंकाराला वेळ. ओंकाराचा वेळ कसा मोजायचा? श्वास घेऊन झाल्यावर. आता मी म्हणणार मग घड्याळात बघायचं सेकंद काटा. असं ते टाईम मोजायचं. मग तुम्ही तो टाईम पण मोजला. तो नंतर चेकही करायला सांगितला. तर ध्यान साधकांची एक गोष्ट झाली. ध्यान साधकांचा टाईम हा वाढला पश्चंतीला ओंकाराला. वैखरीच्या कोणाचा वाढला? कोणाचा वैखरीत मध्यमात सॉरी वैखरी तर ठीक आहे. कोणाचा मध्यमात कमी झाला, कोणाचा वाढला. पण पश्चंतीत मात्र ध्यान साधकांचा वाढलाच वेळ. असं काही चमत्कार झाला बरं? कारण ते ध्यान साधक होते, ध्यान लावू शकत होते, लागू शकत होते. चित्तवृत्ती, चेतना वाढलेली आहे. ते ध्यान साधक नाही, ज्यांनी काही चक्र ध्यान केलं नाही, पहाटेचं ध्यान केलं नाही. त्यांचा टाईम वाढला नाही, कमी झाला. तुम्ही हे प्रयोग करत राहा. मग हे असं होतंय याचा अर्थ काय? याचा अर्थ अजून आपण सांसारिक बाह्य गोष्टींपुरतच मर्यादित आहे. ओंकाराच्या बाह्य फायद्यांवरच फोकस आहे. ओंकाराच्या बाह्य फायद्यांवरच आपण संतुष्ट आहोत. पण आपला हा अजेंडा नाहीये ओंकार साधनेचा. आपल्याला ओंकार हा एखाद्या सागराच्या पातळीपर्यंत फायदे देणार आहे. साधनेची उच्च साधना आहे. मग आपण उपासना आणि साधना पण फरक बघितला. मग साधना ही खडतर असते, नियमबद्ध असते. व्रत, वैकल्य नियम असतात त्याला. यम, नियम असतात. धारणा असते, प्रत्याहार असतो. मग या ओंकाराला धारणा, प्रत्याहार, निदान या खालच्या 5व्या 6व्या स्टेप्स तरी करता आल्या पाहिजेत ओंकार म्हणता. मग प्रत्याहार, धारणा. मग हे तर करता आलं पाहिजे. ध्यान समाधी जाऊ दे पुढचं. ते तर काय अगदी उच्च आहे. का नुसतंच मग खालच्या पायरीवर प्राणायाम लेव्हलवर थांबायचं का? कारण ओंकार प्राणायाम म्हणता तुम्ही. मग पुढे कधी जाणार? म्हणून तशी संकल्प लिहायला सांगितली. आता आज एक प्रयोग करायचा तुम्ही, मग मी पुढचं बोलणार. मग कारण मी आधी सांगितलं तर मग ते डोक्यात बसतं आणि मग तुम्ही तसेच अनुभव लिहिता. ते इन्फ्लुअन्स होतो मग अनुभव लिहिण्यात सुद्धा. आणि तुम्ही आधी बघितलं तर मग तुमचं लर्निंग होतं ते. आणि मग तुम्हाला एक्सपिरियन्शियली कळतं, की मी काय बोलतीये ते बरोबर आहे, नाही बरोबर. त्याच्यात खंत कोणाचीच नाहीये. ज्याची त्याची ही पायरी आहे, ज्याचा त्याचा तो प्रवास आहे. तो काही कमी उच्च प्रतीचा असं नाही म्हणता येणार. आपल्या प्रवासाला आपल्या स्टेप्स गाठत जायचे आपल्याला. मग आता आपल्याला ध्यान साधकांना इथे त्यासाठीच बोलवलं या महिन्याच्या ओंकाराला. एक उच्च उद्दिष्ट माझे आहेत ओंकार साधनेतून योगाच्या रिलेटेड सुद्धा, प्राणायाम रिलेटेड सुद्धा. प्राणायाम मोफत घ्यायला सुद्धा मग मॅडमने सांगितलं होतं, की नवीन-नवीन प्राणायाम घ्या. कारण काय आहे ना, आपल्याला जुनं-जुनं करून कंटाळा पण येतो आणि आता जी चेतना वाढत चालली आहे ना, मग ते नवीन-नवीन त्या पद्धतीने आपण केले पाहिजेत. मग आपण ते नायट्रोजन ब्रीथिंग बघितलं. तसं आपल्याला प्राणायाम आणि ओंकाराला आता दोन्ही चाकं धरून आपल्याला योग करायचा आहे. ग्रंथांना पण धरलंय मध्ये. ग्रंथांचं अध्ययन केल्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही आणि ज्ञान घेतल्याशिवाय फायनल टप्पाच गाठू शकत नाही. कुठलाही मार्ग असू देत, राजयोग असू देत, हठयोग असू देत, काही असू देत, डेस्टिनेशन पर्यंत पोहोचणारच नाही. तो शेवटचा टप्पा ज्ञान घेतल्याशिवाय. मग हे ज्ञान आपण सायमल्टेनियसली घेत मस्त बॅलन्स प्रमाणे चाललंय आपलं सगळं. मग गेले कित्येक महिने मी विचार करते कसं हे योग ग्रंथ घेऊ, काय घेऊ? त्याच्यात मोफत प्राणायाम घेऊन तुम्हाला अट्रॅक्ट केलं. त्याच्यात तुम्हाला मी सांगितलं ओंकाराला या तुम्ही आलात. ज्यांच्या प्रगती व्हायच्या ते ऐकतात माझं, करतात. तर आता या ओंकाराचं सुद्धा एक वेगळं उद्दिष्ट गाठायचंय आपल्याला. यासाठी आजचं सेशन आलंय. खूप बिझी होते आत्तापर्यंत. तुम्ही बघितलं आत्ताशी रेकॉर्डिंग पूर्ण झाले काल 3 दिवसाचे. तर ते रेकॉर्डिंग जस्ट संपले आणि मला फक्त 5-10 मिनिटं मिळाले.
तर ठीक आहे. तर आत्ता प्रयोग करायचा आहे सगळ्यांनी. तुम्हाला आता वैखरीतला ओंकार म्हणता येतो, मध्यमातला येतो, पश्चंतीतला येतो. परावाणीतला आपल्याला काही येत नाही. तो आपोआप या ओंकार साधनेने जनरेट होणार आहे. ही जो आपला ओंकार म्हणजे अनाहत नाद म्हणजे हृदयातनं येणार आहे तो. तो ओंकार साधनेचा आउटपुटच आहे. ओंकार साधनेमुळे तो लवकर अनाहत नाद होणार आहे. आणि एकदा अनाहत नाद सुरू झाला, की आपण बघतो योगानं म्हणजे हे जे आहे काय योग तारवले त्यात तेच आहे. नादानुसंधान साधनेचं महत्त्व दिलंय. उच्च साधना, नादानुसंधान आणि काही लोकं ओंकाराला म्हणण्यालाच नादानुसंधान म्हणतात. या गोष्टी लक्षात घ्या. तेवढं नाहीये ते. इथे अनाहत आहे. हे नादानुसंधान आहे. ना की ओंकार म्हणत त्याच्यावर हे करत. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर आता आज प्रयोग करा, मग मी पुढे बोलते. आपण वैखरीत ओंकार म्हणायचा आहे तुम्ही. आज सुद्धा. आणि कुठल्या चक्रांवर जास्त व्हायब्रेशन्स येतात बघायचं. चक्र मी आता म्हणते, त्या दिवशी झाला प्रयोग. पण आज फायदा काय होतोय बघायचं. फायद्यांवर फोकस ठेवा. आता तुम्हाला ओंकाराचे फायदे बऱ्यापैकी माहिती आहेत. मॅडम पण सांगत असतात, मी पण सांगत असते. शारीरिक आहेत, मानसिक आहेत, आध्यात्मिक आहे. मग 2 गोष्टी त्यावेळेला पण बघितलं छान कुठला वाटतो. कुठे व्हायब्रेशन म्हणजे व्हायब्रेशन कशात जास्त येतात ते आपण बघितलं. कुठे येतात ते नाही बघितलं, कशात जास्त येतात. कन्फ्यूज होऊ नका. लॉंगचे स्तंभावर येतात पाठीच्या कानावर. लॉंगचे परत ते नाभीपासून इथे येतात छातीपर्यंत आणि चे मस्तिष्कात येतात. हे नाही सांगत आहे मी. लॉंग, लॉंग, लॉंग नाही सांगत आहे मी. मी आता तुम्हाला सांगते नेहमीप्रमाणे वरच्या आवाजात रूममध्ये कोणाला ऐकायला येईल असा ओंकार म्हणायचा आहे तुम्ही. तुमचा. आणि तुम्हाला व्हायब्रेशन कुठे जास्त येतायत बघायचं. मला नाभीला येतायत, मूलाधाराला येतायत, की नाभीचक्र म्हणजे मणिपूरला येतायत, का मला हृदय चक्रात येतात, का इथे येतात, का इथे येतात, का इथे येतात. एवढं तर बघा व्हायब्रेशन कुठल्या चक्रावर येतात किंवा कुठे येतात. दुसरं असं, की मग फायदे काय जास्त वाटतायत. तुम्हाला फायदे माहिती आहेत ना आता किती शांत वाटतं, छान वाटतं. काही दुखत असेल तर थांबतं. तुम्हाला ओंकाराचे टेक्निक्स पण सांगितले. साधा ओंकार म्हणताना तुमचं समजा मानच दुखते, तर मानेवर व्हायब्रेशन सोडा की मान थांबते. तुम्ही पिरॅमिड ठेवला तरी मान थांबते. 5 मिनिटात मान थांबते. पाठदुखी थांबते. 5 मिनिटात थांबते. ऊर्जा काम करायला लागते. तसंच ओंकार कार्य करतो. तर ओंकार सुद्धा तुम्ही जर सोडला दुखऱ्या भागावर तर थांबतं. तुमचं काही दुखत असेल तर ते करून बघा. सॉरी वैखरीतला ओंकार म्हणून. मग हे बघा वैखरीतला ओंकार म्हणा, 3 म्हणा बास झाले. मग आपलं सॉरी मध्यमातला म्हणा मग हळू स्वतःपुरता. मग तो कुठल्या चक्रावर व्हायब्रेशन्स देतोय? बघा ध्यान साधक त्यांना व्हायब्रेशन जाणवलेच नाहीत मध्यम आणि पश्चंतीला. पण तुम्हाला जाणवणार आहे ध्यान साधकांना. स्वतःला तुम्ही बारीक ऑब्झर्वेशनमध्ये ठेवा. ते बारीक ऑब्झर्वेशन कुठं चांगलं होतं तेही बघा. मग व्हायब्रेशन्स कुठे येतात ते बघायचं आणि फायदा जास्त काय वाटतो. निदान एवढं तर बघा शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक बास. 3 गोष्टींवर तर फायदे बघा. मग ते फायदे आज मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक आवाजातल्या म्हणण्याचे आणि मग ते संकल्प ठेवून मग तशी ओंकार साधना करायची आहे. हा तर एक पॉइंट झाला आवाजानुसार. नंतर लाँग, लाँग, लाँग हे सुद्धा संकल्प शिवसाधकांनाच सांगितलेत. ते पण संकल्प लिहायचे आता ओंकार साधनेचे. भले तुम्ही एकट्याने करा, भले क्लासमध्ये करा. भले पहाटे करा. आता पहाटेचं ध्यान सुरू होतं. कोऑर्डिनेटर्सला सांगणार आहे ओंकार घ्यायला. पुढच्या महिन्यात ओंकार साधना होणार नाही. अजून फायनल झाला नाही डिसिजन, पण मी सांगते कारण पहाटेच आपण हे सगळे प्रयोग करणार आहोत. कारण पहाटेची वेळ खूप चांगली असते. व्हायब्रेशन चांगले असतात. अँजेलिक ऊर्जा असतात. आपल्याला जास्त चेतना लेव्हल असते आणि आपल्याला आता अभ्यास करायचा आहे आणि रात्री मग योग ग्रंथांचं वाचन होईल. असं काय-काय होईल म्हणजे अभ्यास होईल. ओंकार म्हणा, प्राणायाम म्हणा, असं होईल पुढच्या महिन्यात. मग त्याच्या पुढच्या महिन्यात मॅडम घेतील. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं कारण आपल्याला आता तळ गाठायचा ओंकार साधनेतून. झालं नवीन-नवीन लोकांना जोडायला सांगतो. ठीक आहे. पण खाली तर जाऊ, वर तर वरच्या पातळीला तर चढू. तर चला आता सगळ्यांनी म्हणा. मी काय आज आहे का नाही म्युझिक माहिती नाही. चला डोळे मिटा. नीता मॅडम तुम्ही पण मिटा.
चला, हो. वैखरीतला ओंकार म्हणायचा आहे. 3 वैखरीतले ओंकार म्हणा. आवाज येतोय का घंटेचा? आवाज येतोय? येतोय. हं. पहिला श्वास घ्या दीर्घ. पहिला ओंकार वैखरीतलं म्हणा. दुसरा ओंकार वैखरीतला. तिसरा ओंकार वैखरीतला. थोडा गॅप घ्या आता. काय अनुभव आला ते बघा. व्हायब्रेशन्स कुठे जाणवले? फायदा शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक कुठला जास्त झाला? किंवा स्पेसिफिकली दुखणं थांबलं का? काही वाटतंय का? प्लेझंट काय बघा थोडस. चला आता आपण मध्यमातला ओंकार म्हणूयात, म्हणजे फक्त तुम्हाला ऐकायला गेला पाहिजे. रूम मध्ये कोणी असेल तर त्यांना नाही ऐकायला गेला पाहिजे. अशा हळू आवाजात म्हणायचंय. चला, तोच तसाच श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्या. हळूवार आवाजात ओंकार म्हणा त्याच पद्धतीने. दुसरा ओंकार मध्यमातील. तिसरा ओंकार म्हणूयात मध्यमातील. श्वास घ्या. थोडं शांत बसा. कुठे व्हायब्रेशन जाणवली? आठवण काढा, अनुभूतीची आठवण काढा. कुठल्या चक्रावर स्पंदन जाणवली का? काही जाणवतलीच नाही. कुठला फायदा जास्त वाटला किंवा होईल असं वाटतंय? चला आता पश्चंतीतला ओंकार म्हणायचा आहे. ओठ हलवायचे नाहीत, पण श्वास घेऊन सेम प्रोसिजर करायची आहे. मनातल्या मनात, म्हणजे नुसतं असं हे नाही. चला, श्वास घ्या. ओठ न हलवता ओंकार म्हणायचा आहे तसाच. फक्त आवाज येणार नाही, पण श्वास दीर्घ घेऊन श्वास सोडण्याची प्रोसेस होईल. आता हा मुख्य आणि प्राणायाम होईल. प्राणायाम होतो तसा होईल. दीर्घ श्वसन होईल. तसंच म्हणायचंय ओंकार. दुसरा ओंकार करा पश्चंतीतला, ओठ न हलवता. तिसरा ओंकार म्हणा पश्चंतीतला. श्वास घ्या. ओठ न हलवता ओंकार म्हणा. चला, अनुभूतीची आठवण काढा.
कोण सांगेल? फरक कोण सांगेल? श्रद्धा मॅडम सांगा. आहेत का श्रद्धा मॅडम? हा हा मॅडम. हा. व्हिडिओ ऑन करता आला तर ज्यावेळेस बरं होईल. वैखरीतला बघा. एकच हा. मिनिट, हा करते मॅडम. पण कोणीतरी तयार राहा लवकर, 2च अनुभव घेते मी. स्वाती मॅडम नंबर नाही घातला. हा हा, बोला. नमस्कार मॅडम. हा. वैखरीतला जेव्हा मी ओंकार म्हणाले त्यावेळेस मस्तिष्कामध्ये त्याचे व्हायब्रेशन जाणवले, एकदम शांत असं जाणवलं. त्यानंतर ह्याच्यातला मध्यमा वैखरीनंतर मध्यमा मध्यमातला मध्यमातला हो, मध्यमातला ओंकार म्हणल्यानंतर मला त्याचे व्हायब्रेशन विशुद्धी चक्रामध्ये जाणवले. बर. आणि लिहून ठेवा त्याच्यानंतर सगळ्यांनी. ज्यावेळेस मी सगळ्यांनी पश्चिम 1 मिनिट लिहून ठेवा. मॅडम 1 मिनिट. सगळ्यांनी डायरी घ्या बरं का. डायरी घ्या, कारण तुम्हाला हे साधनेचे संकल्प लिहायचे आहेत. हा. मग श्रद्धा मॅडमला मध्य पश्चिम वैखरीतलं कुठे जाणवले मॅडम व्हायब्रेशन? मस्तिष्कामध्ये जाणवले. मस्तिष्कामध्ये जाणवले. लिहा म्हणजे सहस्त्रार. आणि मध्यमातील विशुद्धीला जाणवले. हा. तर पश्चंतीतील जाणवले का? त्यानंतर पश्चंतीमध्ये हृदयामध्ये जाणवले. पश्चंतीतले हृदयामध्ये जाणवले. छान. काहीतरी अनुभवलं अनाहत तुम्ही, वेगळा फरक चक्र. जाणवला. आणि फायदे काय वाटतायत? वैखरीतला काय वाटतोय फायदा? हो. वैखरीतला म्हणताना जरा मनाला शांतता वाटते, म्हणजे एकदम हा शांत हा निर्विचारता तिथे जाणवतीये. हा. लिहून ठेवा फायदे. हो. निर्विचारता जाणवते. हा. आणि विशुद्धी चक्रामध्ये ते अ, वि- विशुद्धी चक्रामध्ये ज्यावेळेस त्याचे मध्यमातील व्हायब्रेशन्स म्हणताना. विशुद्धी चक्रामध्ये जाणवले, म्हणजे एवढं काही मध्यमातील म्हणताना हा. तर फक्त व्हायब्रेशन्स जाणवत होते, बाकी असं काही फायदे काही असं नाही काही अनुभवलं नाही. जाणवलं. बर. हा. म्हणजे असं लिहा सगळ्यांनी. हा. नाही, पण श्रद्धा मॅडमचा अनुभव लिहायचा आहे बरं का. अनाहत चक्रामध्ये हा. अनाहत पश्चंतीत काय? चक्रामध्ये मात्र स्पंदन जाणवली. मध्यमाची का पश्चंतीमध्ये पश्चंतीची? ज्यावेळेस म्हटले अनाहत चक्रामध्ये, हा. पश्चंतीचे लिहा. पश्चंतीचे हृदय पश्चंतीमध्ये चक्रात स्पंदन तर ठीक आहे, पण फायदा काय वाटतो? एक पॉइंट होता स्पंदन कुठल्या स्थानात आणि फायदे काय? असे 2 प्रश्न आहेत. फायदे. हा. म्हणजे नॉर्मली आपण ज्यावेळेस बोलतो वगैरे तेव्हा आपल्याला त्याची स्पंदनं जाणवत नाहीत, पण ज्यावेळेस आपण ओंकार पश्चंती मधला म्हणले मी, त्यावेळेस मला जाणवत होतं की ते म्हणजे हार्टबीट्स तिथे जाणवत आहेत असं. म्हणजे काहीतरी तिथे हालचाल जाणवत होती असं मला म्हणायचंय. ते व्हायब्रेशन झाले. बरं ठीक ते आहे चला. हा व्हायब्रेशन्सच आपण काही आहेत, हा. पण असं फायदे नाही. आपण पहिल्या वेळेला प्रयोग फक्त बघितलं व्हायब्रेशन कुठे जास्त जाणवले, कुठला छान वाटतोय. आज आपण थोड्या डेप्थ मध्ये गेलो, की कुठे झाले व्हायब्रेशन आणि मग त्याचे फायदे काय असतील. चंदा मॅडम बोला. चांगला चेंज आहे. चंदा मॅडमनी चक्क हात वर केलाय. व्हिडिओ ऑन करणार का मॅडम? बदल व्हायला लागलेत सगळ्यांच्या मध्ये बघा. शोभा मॅडम, बहिणीत काय बदल आहे सांगा. तुम्हीच सांगा आधी शोभा मॅडम. कसा परिणाम होतो बोला. हा. पिरॅमिड घालून बसले छान. काय जाणवलं? अं, मला अं, पहिल्यांदा वैखरीतला म्हटला ना त्यावेळेला मला मस्तकापर्यंत असं गेल्यासारखं, असं खालून व्हायब्रेशन असं वर मस्तकापर्यंत गेल्यासारखं मला वाटलं. हं. आणि मध्यमातला म्हणले त्यावेळेला म्हणजे पूर्ण शरीर एकदम शांत, असं एकदम शांत व्हायब्रेशन वाटलं. नाही जाणवले का? शांत शांत वाटलं. व्हायब्रेशन नाही मला वाटलंय. ठीक आहे. ज्यावेळेला पश्चंतीतला म्हणले ना त्यावेळेला मला म्हणजे असं कानाच्या इथे इथे असं व्हायब्रेशन जाणवलं मला, वर असं हं. कानाच्या वरच्या भागात इथे. फायदे काय वाटतात? मला असं तालात असल्यासारखं वाटलं, लयबद्धता वाटली शरीरमध्ये एकदम असं. कुठल्या पहिला ह्याच्यात? म्हणलं त्यावेळेला पहिला म्हणलं बर. त्यावेळेला मला शरीराला एक ताल आल्यासारखं वाटलं, लय म्हणजे असं वाटलं. आणि मध्यमा म्हणताना मला व्हायब्रेशन जाणवले. आणि फायदा? फायदा मला अं, असं
नाही सांगताना हृदयात तर मला म्हणा नाही जाणवलं असं काही नाही जाणवलं. नाही नाही लगेच एवढ्या 2-3 हृदयात ह्याच्यात कसं जाणवेल? हां. नाही नाही हृदयात मला असं व्हायब्रेशन जाणवलं आणि पश्चंतीमध्ये मला पूर्ण शरीरभर असं शांत वाटलं. म्हणजे आता मला तिन्ही केले ना, तर तिन्हीमध्ये मला असं तुम्ही फील करायला सांगितलं होतं ना, चक्रामध्ये, ह्याच्यामध्ये, तसं मला ते होत होतं. ठीक आहे. छान. धन्यवाद. चला हर्षा मॅडम सांगा पटकन. मला फायदे सांगू द्यात. हां, हां, बोला. नमस्कार मॅडम. हॅलो. हां. व्हिडिओ मला ऑन करा की श्रद्धा मॅडम. आपलं हर्षा मॅडम. हां, हां. मला वैखरीमध्ये केला तेव्हा मूलाधारमध्ये व्हायब्रेशन झालं म्हणजे आणि चक्राच्या वेळी थोडं हालचाल होते तशी झाली हं. आणि मध्यमामध्ये पूर्ण नाकाच्या इथे असं एवढा इथपर्यंत व्हायब्रेशन जाणवत होते आणि ना थोडं ध्यान लागल्यासारखं झालं आणि पश्चांतीमध्ये डायरेक्ट सहस्त्रार वरती इकडे वरतीच डायरेक्ट फक्त व्हायब्रेशन जाणवत होते. बाकी मला काही जाणीव नव्हती. बरं, असं झालं. ठीक आहे. अजून कोणाला काही वेगळं सांगायचंय? जास्त फरक हॅलो जाणवला असं मॅडम. कोणाला सांगायचंय? हां, बोला. हो. हां. मॅडम मला ह्याच्यात वैखरीमध्ये सहस्रारात व्हायब्रेशन जाणवले. हां. मध्यमामध्ये चेहऱ्या म्हणजे विशुद्धी चक्रापासनं असं वरती वरती व्हायब्रेशन जाणवले आणि पश्चंतीमध्ये सहस्रारात जाऊन परत जिथे भाग दुखत होता ना, तिथे व्हायब्रेशन्स आले. पाठीचा जो भाग दुखत होता, तिथे मला हां. वेगळे व्हायब्रेशन्स जाणवले. हं. म्हणजे खाली जाणवले पश्चिमतीमध्ये. म्हणजे ते कंबर आणि पाठ दुखत होती ना, तर तिथे जास्त व्हायब्रेशन आले नंतर. बरं. आता फायदे जास्त काय म्हणजे वाटतायत का फरक काही वाटतोय की ह्याचा हा फायदा वाटतोय, त्याचा तो वाटतोय. निदान शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक लेव्हलवर काही? पश्चंतीमधला जो आहे तो जास्त वाटतोय फायदा, की एखादा भाग दुखत असेल तर तिथे लवकर एनर्जी फ्लो जाणवेल असं. बरं हे प्रयोग करून ठेवा. साहित्य मॅडम बोला पटकन व्हिडिओ ऑन करताय का? व्हिडिओ ऑन करून बोलायची सवय ठेवा. हां. हां, नमस्कार हात वर मॅडम. आहे तुमचा. हां, 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 नमस्कार मॅडम. मला हां, वैखरीमध्ये मला विशुद्धी चक्रामध्ये जास्त व्हायब्रेशन्स जाणवले हां, आणि मध्यमा आणि पश्चंतीला वरती आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्राला जास्त व्हायब्रेशन्स जाणवले. आणि मग त्याच्यात असं शांत मध्यमा आणि पश्चंतीमध्ये खूप शांत असं वाटत होतं. हं. कारण पूर्ण सहस्रार चक्रापर्यंत ते व्हायब्रेशन्स होते. आणि फायद्यांमध्ये असं वैखरीमध्ये असं तो शारीरिक म्हणजे असं तो मोठ्यांनी असल्यामुळे तो ऐकायला येत असल्यामुळे थोडा त्याच्यात असा शारीरिक फायदा जास्त वाटला. पण मध्यमा आणि पश्चंतीला असं ते ध्यानाच्या दृष्टीनं मध्यमा आणि पश्चंती छान वाटला असा म्हणजे ध्यान लागण्याच्या दृष्टीने असं मध्यमा पश्चंतीमध्ये बरं. चांगलं. ठीक आहे. ठीक आहे. हा. आता बघा बरं का तुम्ही ऐकले आणि हे रेकॉर्डिंग केलं. आता मी फायदे रेकॉर्ड करणार नाही. कारण ते माझं ऑब्झर्वेशन आणि माझा अभ्यास आहे. तर तुम्ही मात्र लिहू शकता पटापटा आणि तुम्हाला तसे अनुभव वाटतायत का बघायचं, चेक करायचं. आपण नेहमी आपल्या अनुभवावर करायचं असतं. कारण प्रत्येक शरीर वेगळं आहे. प्रत्येकाची चेतना वेगळी आहे. प्रत्येकाची पायरी पण वेगळी आहे. अध्यात्माची, साधनेची पायरी पण वेगळी आहे. त्यामुळे सगळ्यांनाच कदाचित नाही वाटणार, कदाचित वेगळं वाटेल. आपण नेहमी आपल्याला काही छान वाटतं ते बघायचं. पण आपल्याला छान वाटतं ते करत असताना, हे असं आहे, ही पायरी अशी आहे, ही पायरी अशी आहे, ही पायरी अशी आहे, हे नेहमी उद्दिष्ट ठेवायचं. आणि पायरी चढण्याचे संकल्प पण ठेवायचे. म्हणजे त्या ऊर्जा येतात आपल्याला पुढे घेऊन जाणाऱ्या. तर चला धन्यवाद सगळ्यांना जे बोलले त्यांना. आता मी रेकॉर्डिंग बंद करून सांगते फायदे.